Hello student, myself Sarodhe Neeta Panduranga, Department of Environmental Science, TC College Baramati. Our paper code is paper second EBS 2402. Our paper title is Environmental Pollution and Control. In previous lecture, our first unit is air pollution. In previous lecture, we have to study detail about air pollution. Means sources of air pollution. We see two sources of air pollution: anthropogenic sources and natural sources. Then we see pollutants. What is mean by pollutants? Primary pollutants, secondary pollutants. Then we see criteria air pollutant. Then we see sampling and monitoring of air pollutant, that is the gaseous and particulars. Those all these things are we seen in our previous lecture. We also see impacts of air pollution on human health, impact of air pollution on plant health and materials also. म्हणजे हे सगळं काय आहे एअर पोल्युशनचा डिटेल स्टडी हा आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये केलेला आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ॲसिड रेन बघणार आहोत. ॲसिड रेन अँड अदर थिंग्स रिलेटेड टू एअर पोल्युशन. फर्स्ट ऑफ ऑल, what is in first slide we see acid rain. What is meant by acid rain? Acid rain or acid deposition is a broad term that includes any form of precipitation with acidic components such as sulfuric or nitric acid and fall to the ground from the atmosphere is wet or dry forms. म्हणजे ॲसिड रेन आणि ॲसिड डिपॉझिशन, ॲसिड रेनलाच आपण ॲसिड डिपॉझिशन पण म्हणतो. ही ब्रॉड टर्म आहे. हे काय इन्क्लूड करते? प्रेसिपिटेशन. म्हणजे रेन म्हणजे आपण थोडक्यात पाऊस आहे, त्याला आपण प्रेसिपिटेशन पण म्हणतो रेनला, विथ ॲसिडिक कंपोनंट्स. ॲसिड रेनमध्ये ॲसिडिक कंपोनंट असतात म्हणून आपण त्याला ॲसिड रेन म्हणतो. ॲसिडिक कंपोनंट सच ॲज सल्फ्युरिक अँड नायट्रिक ॲसिड. मेनली कोणते कंपोनंट असतात तर सल्फ्युरिक आणि नायट्रिक ॲसिड हे ॲसिड रेनमध्ये प्रेझेंट असतात. दॅट फॉल टू द ग्राउंड, आणि ते ग्राउंडवर पडतात. फ्रॉम द ॲटमॉस्फिअर इज वेट अँड ड्राय फॉर्म. कोणत्या वेट किंवा ड्राय फॉर्ममध्ये ते ॲटमॉस्फिअरमध्ये फॉल होतात किंवा ॲटमॉस्फिअरवर पडतात. कोणत्या ॲसिड? मेनली सल्फ्युरिक अँड नायट्रिक ॲसिड. आणि ॲसिडिक कंपोनंटचं जे प्रेसिपिटेशन आहे ते अर्थवर होतं, अर्थ सरफेसवर होतं किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये होतं, त्याला आपण ॲसिड रेन म्हणतो. दिस कॅन बी इन्क्लूड रेन, स्नो, फॉग, हेल और इवन डस्ट दॅट इज ॲसिडिक. म्हणजे ह्याच्यामध्ये कोणता टाईप असतो? रेन असू शकतो, एक तर पाऊस पडू शकतो, स्नो म्हणजे हिम पडू शकतं, फॉग म्हणजे धुक्यामध्ये, हेल म्हणजे गारा टाईपसुद्धा, गारांसारखा पण हा पाऊस पडू शकतो. इवन हा डस्टच्या फॉर्ममध्ये किंवा धुळीच्या फॉर्ममध्ये पण हा पाऊस पडू शकतो. म्हणून आपण याला ॲसिड रेन म्हणतो. ॲसिड रेन का म्हणायचं आहे त्याला? तर मेनली त्याच्यामध्ये ॲसिडिक कंपोनंट जास्त असतात म्हणून त्याला आपण ॲसिड रेन म्हणतो. सच ॲज म्हणजे मेनली कोणते ॲसिड असतात हे मेन लक्षात ठेवायचं. सल्फ्युरिक आणि नायट्रिक ॲसिड हे ॲसिड रेनमध्ये फॉर्मेशन होतं किंवा ते ॲटमॉस्फिअरमध्ये फॉल होतात, त्याला आपण ॲसिड रेन म्हणतो. देन आपण एखादी गोष्ट बघितली तर ती कशामुळे होती? व्हॉट आर द कॉजेस ऑफ ॲसिड रेन? देन इन दिस स्लाइड वी ऑल्सो सी कॉजेस ऑफ द ॲसिड रेन. फर्स्ट कॉज आहे ॲसिड रेन रिझल्ट्स वेन सल्फर डायऑक्साईड अँड नायट्रोजन ऑक्साईड्स आर इमिटेड इन टू द ॲटमॉस्फिअर अँड ट्रान्सफर्ड बाय विंड अँड एअर करंट्स. म्हणजे ज्यावेळेस सल्फर डायऑक्साईड म्हणजे SO अँड SO2 अँड नायट्रोजन ऑक्साईड्स NO म्हणजे नायट्रोजनचे ऑक्साईड्स आहेत, हे ज्यावेळेस ॲटमॉस्फिअरमध्ये इमिट होतात आणि ॲटमॉस्फिअरमध्ये ट्रान्सपोर्ट होतात, कशामध्ये? विंड आणि एअरचा करंट असतो त्याच्यामधनं जे फ्लो होतात आणि त्याच्यामध्ये इमिटेड होऊन ते फ्लो होतात किंवा ट्रान्सफर होतात एका प्लेसमधनं दुसऱ्या प्लेसमध्ये, तेव्हा ॲसिड रेन हा आपल्याला बघायला मिळतो. मेनली म्हणजे ज्यावेळेस सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजनचे ऑक्साईड्स आहेत ते विंड किंवा एअर करंटमध्ये ट्रान्सफर होतात, हे मेन कॉज आहे. नंतर काय आहे? द SO अँड NO रिॲक्ट्स विथ वॉटर, ऑक्सिजन अँड अदर केमिकल्स टू फॉर्म सल्फ्युरिक अँड नायट्रिक ॲसिड. आणि म्हणजे हे जे वातावरणात काही मिसळलेले SO आणि NO आहे म्हणजे सल्फर ऑक्साईड्स आणि नायट्रोजनचे ऑक्साईड्स आहेत ते रिॲक्ट होतात. कशाबरोबर रिॲक्ट होतात? तर वॉटरबरोबर, ऑक्सिजनबरोबर किंवा अदर जे काही केमिकल आहेत ॲटमॉस्फिअरमध्ये त्यांच्याबरोबर ते रिॲक्ट होतात आणि त्याच्यामुळे काय फॉर्म होतं? सल्फ्युरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड फॉर्म होतं. मेनली हे इमिट कुठून होतात? तर हे इमिट होतात वेगवेगळ्या टाईपच्या इंडस्ट्रीजमधून, वेगवेगळ्या टाईपच्या एक्झॉस्टमधून, थर्मल पॉवर प्लांटमधून, न्यूक्लिअर पॉवर प्लांटमधून हे इमिट होतात. दिस देन मिक्स विथ वॉटर अँड अदर मटेरियल्स बिफोर फॉलिंग टू द ग्राउंड. आणि हे नंतर मिक्स होतात कशाबरोबर? वॉटरमध्ये आणि अदर जे काही मटेरियल आहे. मटेरियल भरपूर प्रकारचे असतात ॲटमॉस्फिअरमध्ये. आयर्न आहे, अजून वेगवेगळे कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे, हे वेगवेगळ्या मटेरियलसोबत ते रिॲक्ट होतात. कशा? म्हणजे फॉलिंग टू द ग्राउंड म्हणजे बिफोर फॉलिंग टू द ग्राउंड म्हणजे ग्राउंडमध्ये पडायच्या आधी ते रिॲक्ट होतात वेगवेगळ्या मटेरियल्ससोबत किंवा वॉटरसोबत.
नंतर बर्निंग ऑफ फॉसिल्स टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी फॉसिल फ्युअल्स बर्न करतो किंवा फॉसिल फ्युअल्स जाळतो. 2/3 ऑफ एसओ अँड 1/4 ऑफ एनओ इन द ॲटमॉस्फिअर कम फ्रॉम इलेक्ट्रिक पॉवर जनरेटर्स. आपण आत्ताच बघितलं हे इमिशन थ्रू बाहेर येतात हे एसओ आणि एनओ. तर म्हणजे मेनली जे बर्निंग आहे फॉसिल फ्युअल्सचं ते आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी करतो. आणि त्याच्यामध्ये त्याचा जो एक्झॉस्ट असतो त्याच्यामधनं मेनली सल्फरचे ऑक्साईड्स आणि नायट्रोजनचे ऑक्साईड्स बाहेर पडतात आणि त्याच्यामधून म्हणजे इलेक्ट्रिक पॉवर जे जनरेटर आहे त्याच्यामधून एसओ आणि एनओ हे मोठ्या प्रमाणात आणि लार्ज अमाऊंटमध्ये बाहेर पडतात. व्हेकल्स अँड हेवी इक्विपमेंट. आता आपण हे पण बघितले एक्झॉस्टमधनं म्हणजे व्हेकल्समधनं पण एसओ आणि एनओ बाहेर पडतात. मेनली कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, SO2, NO2. आपण यांना नॉक्स पण म्हणू शकतो. आपण याचे प्रॅक्टिकल्स आहेत हे घेणार आहोत. हे सुद्धा व्हेकल्समधनं मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. अशा प्रकारे हे ॲसिड रेनचे कॉजेस आहेत. नंतर मॅन्युफॅक्चरिंग ऑइल रिफायनरीज अँड अदर इंडस्ट्रीज. आपण आधी बघितलेलं आहे इंडस्ट्रीजमधनं मोठ्या प्रमाणात एअर पोल्युशन होते. मग त्याचं ॲसिड रेन हे एक एअर पोल्युशनचाच प्रकार आहे. एअर पोल्युशनचं ते कॉज आहे किंवा इम्पॅक्ट आहे. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं होतं ॲसिड रेन हा इम्पॅक्ट आहे एअर पोल्युशनचा. त्याच्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग ज्यावेळेस इंडस्ट्रीजमध्ये काही प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग होत असतं किंवा ऑइल रिफायनरीज आहे किंवा अदर टाईपच्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यांच्यामधनं SO2 आणि NO2 बाहेर पडतात आणि त्यांचं रिॲक्शन होते वॉटरबरोबर किंवा ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजनबरोबर आणि ॲसिड रेन फॉर्म होतो आणि तो ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होतो किंवा दिस रेन आर फॉल ऑन द atmosphere or surface of the earth. This is all about the acid rain. Mainly acid rain. What is mean by acid rain? Then acid rain is a broad term that includes any form of precipitation with acidic compounds. म्हणजे हा असा रेन आहे तो प्रेसिपिटेशनचा कोणताही फॉर्म असू शकतो. त्याच्यामध्ये ॲसिडिक कंपोनंट्स असतात. आणि आपण जे बघितलं रेन, स्नो, फॉग, हेल हे प्रेसिपिटेशनचे टाईप आहेत. त्याच्यामुळे ॲसिड रेन ह्या कोणत्याही प्रकारे होऊ शकतो किंवा पडू शकतो, फॉल होऊ शकतो. हे आपण प्रिव्हियस लेक्चर हे आपण आत्ता बघितलं. Then we see next slide. This is a acid rain. This is shown that this is the acid rain slide. म्हणजे याच्यामध्ये ह्या स्लाईडमध्ये दाखवले बघा. हा H2O आहे म्हणजे पाणी आहे. हे SO2 आणि NO2 म्हणजे मेनली इंडस्ट्रियल एक्झॉस्टमधनं बाहेर पडतात. ते नंतर क्लाउड्सकडे जात आहेत. क्लाउड्सकडे गेल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये काही रिॲक्शन होत आहेत किंवा ॲटमॉस्फेरिक जे कंपोनंट आहे ते तयार होऊन HNO3 आणि H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड फॉर्म होतात आणि ट्रीज किल्ड बाय ॲसिड रेन. म्हणजे हे जे मग त्याचा इम्पॅक्ट काय होतो ॲसिड रेनचा, तर ट्रीज किल होत आहेत. म्हणजे ही डायग्रॅम छोटीशी आहे पण याच्यामध्ये ॲसिड रेन कसा होतो आहे किंवा ॲसिड रेनचे इम्पॅक्ट काय आहे, तो फॉर्मेशन कसं होते हे ॲरो थ्रू दाखवलेलं. हा ॲरो बघा H2O ट्रान्सफर होते. H2O सोबत हे SO2 सल्फर म्हणजे हे जे कंपाऊंड आहे सल्फरचे आणि नायट्रोजनचे नायट्रिक ॲसिडचे ते ॲसिड फॉर्मेशन ते कंपाऊंड एकमेकांसोबत रिॲक्ट होत आहेत पाण्यासोबत आणि ते क्लाउड्स फॉर्मेशन प्रेसिपिटेशनमधनं HNO3 आणि H2SO4 हे ॲटमॉस्फिअरवर पडत आहेत. म्हणजे डायग्राम छोटीशी आहे पण त्याच्यामध्ये आपण फॉर्मेशन पण बघतो आहे ॲसिड रेनचं आणि ॲसिड रेनचे इम्पॅक्ट पण बघतो आहे. म्हणजे हे जे बघा इथं ग्रीनरी प्लांट दाखवले त्याच्या इकडे पानं नाही आहेत किंवा ते झाडं किल होताना दाखवले. म्हणजे इकोसिस्टीमवर किंवा प्लांट लाईफवर किंवा मेनली लाईफवर कसा इम्पॅक्ट होतो ॲसिड रेनचा ते आपण ह्याच्यामध्ये बघितलं आहे. टोटल म्हणजे ॲसिड रेन हा हार्मफुल आहे ऑर्गॅनिझमसाठी. म्हणजे तो ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझमसाठी पण हार्मफुल आहे. म्हणजे ॲसिड रेन हा ॲसिड आहे ते ॲसिड डिपॉझिशन होते. आपण त्याला ॲसिड डिपॉझिट आपण वरच्या फर्स्ट स्लाईडमध्ये बघितले की ॲसिड रेनलाच आपण ॲसिड डिपॉझिशन असं म्हणतो. मग ॲसिड डिपॉझिशन कसं होते किंवा कशा प्रकारे होते हे आपण यामध्ये बघितलेलं आहे. नंतर आपण नेक्स्ट स्लाईड बघणार आहोत. नेक्स्ट स्लाईडमध्ये इफेक्ट ॲसिड रेन. आता ॲसिड रेन आहे आपण ॲसिड रेनचे कॉजेस बघितले. ॲसिड रेन कसा होतो म्हणजे त्याचं डायग्राम थ्रू आपण फॉर्मेशन थ्रू ते कसं डिपॉझिट होते आणि त्याच्यापासून कसे फॉर्म होत आहेत ॲसिड्स वगैरे नायट्रोजन आणि सल्फर कंपाऊंड्सपासून ते बघितले. आता आपण बघणार आहोत द इफेक्ट्स ऑफ ॲसिड रेन. ॲसिड रेनचे नेमके इफेक्ट काय आहेत. इफेक्ट्स ऑफ ॲसिड रेन ऑन फिश अँड वाईल्ड लाईफ. आता मी तुम्हाला मगाशी सांगितले ॲसिड रेन हा प्रत्येक इकोसिस्टीमवर अफेक्ट करतो. तर पहिला आहे ॲसिड रेन हा फिश आणि वाईल्ड लाईफ म्हणजे ॲक्वॅटिक इकोसिस्टीमवर सुद्धा ॲसिड रेन इफेक्ट करतो. मोर ॲल्युमिनियम इज रिलीज फिश एग्स कॅन नॉट हॅच.
म्हणजे ॲसिड रेन पडल्यामुळं किंवा ॲसिड रेन झाल्यामुळं ॲल्युमिनियम जास्त प्रमाणात रिलीज होतो. आणि ज्यावेळेस पाण्यामध्ये ॲल्युमिनियमचं कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं त्यावेळेस जे फिशचे एग आहेत ते कॅनॉट हॅच, म्हणजे ते एग तुटत नाहीत किंवा हॅच होत नाही ते. आणि म्हणजे नेक्स्ट जनरेशन किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे ती स्टॉप होते किंवा तिच्यामध्ये अडथळे यायला सुरुवात होते आणि ती इकोसिस्टीम कोलॅप्स होण्याच्या मार्गावर येते ॲसिड रेनमुळं. म्हणजे हा नॉर्मली फक्त ॲल्युमिनियमचं कॉन्सन्ट्रेशन जरी इन्क्रीज झालं किंवा ॲल्युमिनियम जरी रिलीज झाला वॉटर बॉडीमध्ये तरी एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्याचं नुकसान होतं आहे ॲक्वॅटिक इकोसिस्टमचा. आणि ॲक्वॅटिक इकोसिस्टमचा जो बॅलन्स आहे, जो काय आपण म्हणतो इकोसिस्टमची स्टॅबिलिटी आहे ती कोलॅप्स्ड होते. नेक्स्ट वन आहे इफेक्ट्स ऑफ ॲसिड रेन ऑन प्लांट्स अँड ट्रीज. आता आपण वरच्या डायग्राममध्ये बघितलं आहे प्लांट्स किल होतात ॲसिड रेनमुळं. मग आता इथे पण ॲसिड रेन आणि प्लांट्सवर त्याचा इफेक्ट काय होतो ते बघणार आहोत. डेड ऑर डाईंग ट्रीज आर कॉमन साईट इन एरियाज इफेक्टेड बाय ॲसिड रेन. म्हणजे डेड आणि ड्राईंग जे ट्रीज डेड होतात आणि ड्राय होतात किंवा डाय होतात आर कॉमन साईट इन एरियाज. म्हणजे काही काही एरियामध्ये हे कॉमन आहे ते ॲसिड रेनमुळं, म्हणजे ज्या ठिकाणची जमीन बेअर झाली किंवा थोडक्यात जी प्लांट लाईफ डेड झाली डाय झाली आहे हे मेनली कशाची इफेक्ट आहे तर ते मेनली ॲसिड रेनचे इफेक्ट आहेत. नंतर बफरिंग कॅपॅसिटी. ऑइल इज थिन अँड लॅक्स द ॲबिलिटी टू ॲडिक्वेटली न्यूट्रलाइज द ॲसिड इन द रेन वॉटर. म्हणजे ऑइलची जी ॲबिलिटी आहे म्हणजे बफरिंग कॅपॅसिटी म्हणतो त्याला. ऑइल इज थिन अँड लॅक्स द ॲबिलिटी टू ॲडिक्वेटली न्यूट्रलाइज. म्हणजे ऑइलवर त्याचा काय परिणाम होतो तर ॲबिलिटी लूज करतं ते. न्यूट्रलाइज होण्याची जी ॲबिलिटी आहे ॲसिडसोबत ते लूज करतं ऑइल. नंतर नायट्रोजन पोल्युशन होते. डिक्लायनिंग फिश अँड शेलफिश पॉप्युलेशन इन सम एरियाज. म्हणजे आपण वरती बघितलं ॲल्युमिनियमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं त्याच्यामुळे नायट्रोजन आणि मेनली नायट्रोजनचे कंपाऊंड असतात ॲसिड रेनमध्ये, त्याच्यामुळे नायट्रोजनचं पोल्युशन होतं. आणि जी फिशची जी पॉप्युलेशन आहे किंवा शेलफिशची जी पॉप्युलेशन आहे ती एकदम डिक्लाईन होते काही एरियामध्ये किंवा सेन्सिटिव्ह झोनमध्ये असं आपण म्हणू शकतो. म्हणजे नायट्रोजनचं पोल्युशन होतं. नंतर डॅमेज्ड मटेरियल्स दॅट नीड टू बी रिपेअर्ड ऑर रिप्लेस्ड. हे मटेरियल पण डॅमेज करतात. म्हणजे आपण मटेरियलमध्ये बघितलं म्हणजे आयर्न आहे किंवा कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे, अजून वेगवेगळे प्रकारचे पेंट आहेत, ऑइल आहे, याला आपण मटेरियल म्हणू शकतो. हे सगळं मटेरियल जे काय आहे ते डॅमेज होतात ॲसिड रेन दॅट नीड टू बी रिपेअर्ड अँड रिप्लेस. जे काही आपण रिपेअर करू शकतो किंवा जे मटेरियल आपण रिप्लेस करू शकतो ते सगळं मटेरियल ॲसिड रेनमुळं डॅमेज होतं, त्याच्यामध्ये रिॲक्शन होतात. नंतर इन्क्रीज मेंटेनन्स कॉस्ट अँड लॉस ऑफ डिटेल्स ऑफ अ स्टोन अँड मेटल स्टॅच्यू मॉन्युमेंट्स अँड लेमस्टोन्स. म्हणजे जे काही म्हणजे आता नॉर्मली जो मेंटेनन्स असतो त्या मेंटेनन्समध्ये समजा आपण एक्झाम्पल घेतो आहे, एखाद्या मटेरियलच्या मेंटेनन्सला जर 5 रुपये खर्च येत असेल पण ॲसिड रेनमुळे तो मेंटेनन्स कॉस्ट आहे ही इन्क्रीज होती. आणि लॉस ऑफ डिटेल्स ऑन स्टोन, आणि मग लॉस होतो मोठ्या प्रमाणात स्टोनचा मेटलचा म्हणजे म्हणजे ॲसिड रेन हा प्रत्येक इकोसिस्टीमवर हार्म करतो. आता आपण पाहिलं मॅनमेडवर, ह्याच्यामध्ये मॅनमेडवर इफेक्ट नाही दिलेले किंवा ह्युमनवर इफेक्ट नाही दिलेले, तर ह्युमनवर नॉर्मली इफेक्ट होणारच. आता हे प्लांट लाईफवर इफेक्ट होतात ते म्हणल्यावर ह्युमन लाईफवर होणारच इफेक्ट आहे. म्हणजे ह्युमनमध्ये रेस्पिरेटरी प्रॉब्लेम येऊ शकतात जर डस्ट थ्रू ॲसिड रेन इनहेल केला गेला किंवा जर तो डायरेक्टली जर स्किनवर पडला तर स्किन प्रॉब्लेम येऊ शकतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे इफेक्ट्स आहेत ते ह्युमनवर होतात. म्हणजे ॲसिड रेनचा इफेक्ट हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे आपण आता बघू शकतो की आणि हे कंट्रोल कसं करायचं मग मेनली ह्याच्यामध्ये आपल्याला पोल्युशन रिड्यूस करावं लागणार आहे. मग आपण पॉईंट लेवलवर आपण हे नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत की पॉईंट लेवलवर पोल्युशन रिड्यूस करायचं, सार्वजनिक वाहनांचा वापर करायचा, प्लांटेशन करायचं. म्हणजे जेणेकरून जे काही एक्झॉस्ट म्हणजे जे काही ज्याच्यामधनं SO2 आणि NO2 बाहेर पडत आहे त्याचं हे कमी करायचं. इंडस्ट्रियल जे सोर्स असतात त्याच्यामध्ये आपण कॅटालायटिक कन्व्हर्टर किंवा सेटलिंग चेंबर बसवू शकतो, जेणेकरून जे पोल्युटंट आहे त्याचा हार्मफुल जो नेस आहे तो कमी प्रमाणात बाहेर पडेल किंवा त्याची जी टॉक्झिसिटी आहे आपण म्हणतो तो टॉक्झिक आहे, हार्मफुल आहे, त्याचा हार्मफुलपणा किंवा टॉक्झिसिटी आहे ही कमी करायची, जेणेकरून ॲटमॉस्फिअरमध्ये तो ॲसिड रेनचं फॉर्मेशन होणार नाही त्या पॉल्युटंटमध्ये. अशा प्रकारे आपण वेगवेगळे उपाय करून पोल्युशन कमी करू शकतो. इन टुडेज लेक्चर वी सी ॲसिड रेन, डेफिनेशन ऑफ ॲसिड रेन, causes of acid rain. We see acid rain formation through the diagram, effects of acid rain, and then effects of acid rain.
regarding to this lecture. If you have any question, please ask. Thank you.